खरोखर म्हणत दिसे भोलेनाथ आपल्या घरात म्हणजे कसं करायचं असते माणसाने भगवंताच्या चरणी शुद्ध भाव लावला पाहिजे का हो एरवी दुसऱ्या संतांनी भाव लावला नाहीये का सर्व संत सज्जनांनी भाव लावलाय ना परंतु वैकुंठातून या कलियुगात विमान न्यायला कुणाला आलं कुणाला आलं तुकारामाला आलं का ज्ञानेश्वरांनी भाव नाही लावला एकनाथांनी भाव नाही लावला का हो मच्छिंद्रनाथांनी भाव नाही लावला का जनाबाईने लावला नाही का अहो जनाबाईचा भाव एवढा होता त्यांच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल बोलत गेल्या काय बोलायच्या गौऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलायचे हे भावाची शक्ती आहे ज्या ठिकाणाहून तुकोबाराय चलत जायचे ना जिथून चलून जायचे त्यांचे चरण ज्या ज्या ठिकाणी पडायचे त्या ठिकाणून बाबा विठ्ठल विठ्ठल नाव निघायचं भावाची शक्ती आहे आणि तुमचा आमचा शिवरात्रीचा भाव काय आहे उपवास धरायचा साबुदाणा आणायचा रातच्याला भिजवून घालायचा सुंदर अशा मिरच्या आपल्या काय असते शेंगदाण्याचा कोट बनवायचा सुंदर शाबू बनवायचा खायचा त्याहूनही जर मन भरलं नाही तर मग शाबूचे वडे बनवायचे त्याला तळायचे खायचे भगवंताला 108 पत्र व्हायचे आणि सुखाने झोपी जायचं म्हणायचं काय आज मला काम सांगू नका उपवास आहे ओ बाबा आज उपवास आहे का सांगायचं नाही मग हा भाव सिद्ध आहे का ओ भाव आहे का मग शुद्ध भाव धरायचा असतो कसा शुद्ध भाव कुठे धरला होता आता सांगितलं ना तुम्हाला बघा सुदाम ब्राह्मण दुःखी दरिद्र पिंडीला का शुद्ध भाव धरोनिया त्याचे भेटी लागी गेला का मुष्टीभर पोहे आहे तर लक्षात आहे माझ्या यांचा करंट आहे की नाही ते पाहू लागलो होतो हो मुष्टीभर पोहे घेऊन या त्याचे भेटी लागी गेला का शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला का विठोबाचा बोला बोला हो करंट गेला का एक आर्थिक जवळ पाठवा बरं इकडं हो वा सुंदर टाळ्या वाजवा माऊली साडे विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो का आता हा अभंग आहे कुणाचा संत नामदेवांचा हे नामदेव काय म्हणतात माहितीये का घन आणि गोत्रज सर्व हस ताती मज याच काय गेलंय बाबा याचे गेले मनुष्य पण याने सांडिये लीलाज विणवितो शिंपी नाम संत चरणी चरज विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो बघा जे भगवंताची भक्ती करणारे भक्त असतात की नाही यांना लोक कसे छळत असतात लोक या नामदेवांना कोणते लोक छळत आहेत गण आणि गोत्रज म्हणजे कोणते भावभावकी हो बाबा तुम्हाला छळलं का तुमच्या भावभावकीनं हो म्हणा नाही तर नाही म्हणा हा छळलं आपा दोघाय मथाऱ्याचे मुडके हलायले काय छळलं तुम्हाला बाय कसं असते भक्त जेव्हा भगवंताच्या चरणी लागत असतो की नाही तेव्हा लोक काय म्हणते लय मोठा भक्त होणार काय म्हणतात लय मोठा भक्त होणार म्हणजे कसे करत असतात त्याची छेड काढत असतात त्याला कमीपणा दाखवत असतात काय म्हणतात बघा भक्त 1.5 दिवसात हो हाय की नाही 1.5 दिवसात बोला की माकड उसात काय म्हणतात 1.5 दिवसात माकड उसात झालंय म्हणतात कालपासून देवाची लय भक्ती करायलाय आणि एक असं होतच बाबा खरंच होत इंदोरीकर बापू सांगू लागले होते मी ऐकू लागलो होतो आणि म्हणे असा गोपीचंद कालवला गोपीचंद आता आम्ही तो गोपीचंद लावत नाही तुम्ही लावता म्हणून सांगा आता काय दंडात मनकटात ताकदच राहिली नाही काम तो
आता दंडात आणि मनगटात ताकदच राहिली नाही. हे भावभावकीचे लोक गळ्यातच घास घेतात की काय वाटायला लागलाय. काय गळ्याचा घास घेतात की काय. यायचं बोलणं तर माझ्या डोक्यावरूनच चाललंय. काय झालंय डोक्यावरून चाललंय. हे मै खबर नक्कीच मोडतात आणि मानला तर ठेवतच नाही. तर माझ्या पोटात यायला बघूनच आग उठायली आणि छाती अशी भर भरून यायली. काय झालंय दंडातच मनगटात ताकदच राहिली नाही. हे काय मानाचा घास घेतात की काय वाटायला लागलंय आणि लवकरच कंबर मोडतात. मला बघून याच्या पोटात आगच यायली. मै छातीच भर भरून यायली. आता मी निश्चयच केला आता यायला काय आता यायला जास्त माथ्यावर चढवायचं. यायला माथ्यावर चढवायचं नाही. माथ्यावर चढवायचं नाही. असे लोक वागतात. हो एक दृष्टांत सांगतो. हे सुद्धा इंदुरीकर बापू सांगतात. फार उत्तम सांगतात बरं ते. फक्त त्यांच्या रोज नवीन लपड असली म्हणून सोडून द्या. इंदुरीकर महाराज फार सुंदर सांगतात. मथारू होत म्हण जेव्हा फार त्याचे उत्कृष्ट मथापणात बाजावर पडले. नारायणा उचील रे उचील. काय म्हणते नारायणा उचील रे उचील. इंदुरीकर म्हणतात तू काय तो का सुखाचा होता का. तू काय चांगला होता का तुला सुताचा होता का. तमाशाला गेला तर बाईला खडे मारायचा. हो मंदिरात गेला देवळात गेला चपला चोरून न्यायचा. दुकानात गेला तर बिस्किट फुकटचा खायचा. ना आता म्हणाला नारायणा उचील रे. आता नारायण तुला काय सुतानं उचित दे का. अय बाबा नारायण सुखानं उचित दे का. त्रास दिलेला नारायण लय त्रास देत असते. बरोबर आहे की नाही. आज काय केलंय आपण काय केलंय कथेत काय ऐकलं तुम्ही. शिवरात्रीचं महात्म्य ऐकलंय. सकाळपासून ऐकायला माता माऊलीवर बोलत चला. आज काय ऐकलं माय हा शिवरात्रीचं महात्म्य ऐकलंय. चुकीचं नाही करायचं. शिवरात्रीचं महात्म्य ऐकलंय. नामाचा महिमा ऐकलाय. आणि आता आपल्याला काय ऐकायचं माहितीये काय ऐकायचंय शिवपूजा कशी करावी आज आपल्याला ऐकायचंय. ऐकायचं की नाही. कोणाकोणाला ऐकायचं हातवरी करा बरं.